मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत. कसं बघतात या सूचक ट्विट? खूप अत्यंत आनंददायी ते चित्र आहे, आशादायी आहे. आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्या आव्हानाला जो प्रतिसाद संजय राऊत यांनी दिला, मी राऊत साहेबाचे आभार मानतो. कारण मराठीच्या मुद्द्यावर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्यात पक्षीय मतभेद बाजूला ठेवून ह्या राज ठाकरेच्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला. मला वाटतं त्या दिवशी असंख्य मराठी माणसं जे कुठल्याही पक्षाशी कुठल्याही राजकीय विचाराशी बांधील नाहीत, ते सगळेजण त्या मोर्चाला येतील. 2 दिवसापूर्वी तुम्ही असं म्हटले होते की ठाकरे बँड संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. महाराष्ट्रासाठीही राजकारणासाठी कसं बघता तुम्ही? असं आहे, समोरच्या माणसाने काही जरी म्हटलं तरी मराठी माणूस ज्याच्या मागे आहे तो ठाकरे ब्रँड संपेल कसा? जोपर्यंत एक मराठी माणूस या महाराष्ट्रात आहे तोपर्यंत ठाकरे ब्रँड हा जिवंत आहे, तसाच राहील. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे असं प्रत्येक मराठी माणसाला वाटतंय. काय भविष्यात राजकारण असेल? ही सुरुवात समजावी. आता एकत्र येतील, हा दाट शक्य. सुरुवात आहे, पहिलं पाऊल आहे मराठी माणसासाठी. आपण भविष्यात चांगलं घडावं अशी अपेक्षा ठेवू शकतो. पुढे मनपा निवडणूक आहे, बाकी निवडणूक आहे, यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यायला आता आता त्याचं काय, आज आमच्यासमोर हा विचारच नाही. आज आमचा 5 तारखेचा मोर्चा मराठी भाषेसाठी तेवढाच विचार करतो. आपण पाहिलेत, हे होते मनसेचे नेते प्रकाश महाजन. कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.